नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. एम.एस.टी. माझे स्वामी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वामी पुण्यतिथी निमित्त बऱ्याच भक्तांनी श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली असेल. गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळत नाही आणि या ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच नशीबवान असते. आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं इतकंच पुरेसं नसतं, तर खरी कसोटी सुरू होते गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केल्यानंतर. तर गुरुचरित्र पारायणामध्ये दत्त महाराज कशा प्रकारे आपली परीक्षा बघत असतात आणि आपली परीक्षा का बघितली जाते, दत्त महाराज परीक्षा घेत असताना कोणते संकेत आपल्याला देतात, तेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला कळेल. आता गुरुचरित्र पारायण आपण सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी तर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं. सगळ्या प्रकारचं जे काही पूजा वाचन आहे ते व्यवस्थितपणे आपलं होत असतं. पण नंतर आपल्या वाचनामध्ये, आपल्या घरामध्ये थोडाफार बदल होत जातो. तर वाचन करत असताना मन एकाग्र न होणे, चिडचिड होणे, विनाकारण घरामध्ये चिडचिड होणे, मन शांत न वाटणं, टेन्शन येणं विनाकारण. तर हे या प्रकारची सगळी लक्षणे आपल्याला दिसत असतात. आपण वाचन करत आहोत आणि आपलं मन लागत नाही, आपलं मन दुसरीकडेच भरकटत आहे किंवा आपलं वाचन वगैरे सगळं झालं, पण विनाकारण आपली चिडचिड होते, आपल्याला राग येत आहे आणि आपण घरामध्ये विनाकारण चिडचिड करत आहोत किंवा एखाद्यावर आपला राग निघत आहे. तर हे कशामुळं होतं? तर ही एक प्रकारे आपली परीक्षाच बघितली जाते. ऐनवेळी आपण शांत असतो, पण जेव्हा आपल्या घरात गुरुचरित्र पारायण करायला आपण सुरुवात करतो, तेव्हा घरामध्ये भरपूर चिडचिड होते, घरामध्ये विनाकारण भांडणे होतात. तर हे एक प्रकारचा स्वामींच्या परीक्षेचा संकेत आहे. अशा प्रकारे दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात. ही परीक्षा अशासाठी असते, की आपण आपल्या मनावर किती कंट्रोल करू शकतो, आपल्यामध्ये किती संयम आहे, हे बघण्यासाठी दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात. गुरुचरित्र करत असताना आपलं मन सात्विक असलं पाहिजे. आपण कुणाचीही निंदा, कुणाच्याही बद्दल अपशब्द किंवा राग नाही केला पाहिजे. तर आपण जेव्हा चिडचिड करतो, जेव्हा अपशब्द बोलतो किंवा मोठ्याने ओरडून बोलतो, घरामध्ये भांडण होते, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींना कशाप्रकारे हँडल करतो, कशाप्रकारे आपलं मन आपण कंट्रोल करतो, की आपल्या तोंडून असले अपशब्द निघू नये किंवा आपल्याकडून राग झाला नाही पाहिजे. यासाठी कसं आपण आपलं मन कंट्रोल करून आपण आपला सगळा दिवस स्वामींच्या नामस्मरणात घालवतो, यासाठी ही परीक्षा असते, की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या मनावर संयम ठेवता, कशाप्रकारे तुम्ही मनाला कंट्रोल करता. यासाठी ही परीक्षा दत्त महाराज तुमची बघतात. आता दुसरा संकेत असतो स्वामींच्या परीक्षेचा, तो म्हणजे आता घरामध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या येते किंवा एखादं जनावर आपल्या घरासमोर येतं, एखादे प्राणी आपल्या घरासमोर येतात, एखादं नवीन व्यक्ती किंवा आपले शेजारी पाजारीच आपल्या घरासमोर येतात किंवा आपल्या घरामध्ये येतात, तेव्हा आपण त्यांच्याशी कसा व्यवहार करतो, त्यांना कशा पद्धतीने आपण वागणूक देतो, यासाठी ही दुसरा परीक्षेचा संकेत आपला असतो. आता आपण घरासमोर जर काही प्राणी आले असतील, गाय म्हणा, कुत्रा म्हणा किंवा एखादं कोणतंही प्राणी आपल्या घरासमोर आलं असेल, तर त्याला आपण घरात जो काही आपल्या घरामध्ये पोळी, भाजी जी काही आहे, ती त्याला आपण घातली पाहिजे आणि त्याला मारून, हाकलून न देता घरामध्ये जे काही आहे, ते त्या मुक्या प्राण्याला आपण दिलं पाहिजे. जर एखादी कोण व्यक्ती आली असेल, तर त्याला प्रेमाने घरात बोलवा. त्याला चहा, नाश्ता जे काही पाणी वगैरे जे काही तुम्ही त्याची विचारपूस करून त्यांना जे काही देऊ शकता, ते तुम्ही त्यांना द्या. आता एखादी व्यक्ती आली आणि तिला पण त्यांना नाराज केलं किंवा त्यांचं मन दुखावलं आणि त्यांना तसंच पाठवलं, तर हे कसं होतं ना, स्वामींचाच अपमान केल्यासारखं होतं. आता दत्त महाराज कोणत्याही रूपामध्ये आपल्याला दर्शन देतात. जिथे गुरुचरित्र सुरू असतं तिथे सूक्ष्म रूपाने दत्त महाराज हजर असतात. मग ते कोणत्याही रूपात येतील, एखाद्या प्राण्याच्या रूपात येतील, एखाद्या व्यक्तीच्या रूपात येतील, एखाद्या स्त्रीच्या रूपामध्ये देखील ते येतील आणि तुमच्या मनाची जी काही स्थिती आहेत, की तुम्ही आलेल्या अतिथीशी, प्राण्यांशी तुम्ही कसं वागता, काय करताय, हे बघण्यासाठी ही परीक्षा तुमची घेण्यासाठी दत्त महाराज आलेले असतात. तेव्हा दारावर जो कोणी येईल त्यांना नाराज न करता त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाला आणि मगच त्यांना निरोप द्या. तर पुढची परीक्षा स्वामी अशी घेतात, की जेव्हा आपण गुरुचरित्र पारायणासाठी बसतो, तेव्हा तर आपण सगळं व्यवस्थित, आपली हेल्थ व्यवस्थित असते. आपलं काही म्हणजे कंबरदुखी म्हणा, डोकेदुखी म्हणा, पोटात वगैरे दुखणं असा काहीच प्रकार नसतो. पण जेव्हा आपण पारायणाला बसतो पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवसापासून हे त्रास आपल्याला उद्भवू लागतात.
म्हणजे आपले पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, डोके दुखायला लागतं किंवा अचानक ताप येतो. तर हे सगळे प्रकार आपल्याला त्रास होत असतात. तर हे त्रास देखील स्वामींचीच एक परीक्षा असते. आपल्याला एवढा त्रास होऊन देखील आपण कसं काय पारायण पूर्ण करतो, आपण घेतलेला संकल्प आपण पूर्ण करतोय का? हे स्वामी या परीक्षेतून बघत असतात, की एवढा त्रास, आता त्रास म्हणजे की आपल्याला सहनशक्ती आहे तेवढाच त्रास स्वामी आपल्याला देत असतात. तर त्यामधून आपण संकल्प घेतलेलं पारायण जे आहे ते पूर्ण करतोय का? हे स्वामी त्यामधून बघत असतात. अशा प्रकारे आपली परीक्षा ती असते, की आपण पारायणाला बसलो आणि आणि काही ना काहीतरी त्रास, कोणती ना कोणती तरी दुखणं आपलं सुरू झालेलं असतं. तर यामधून पण आपण नामस्मरण केलं आणि स्वामींना प्रार्थना केली, तर ते दुखणं थांबून तुमचे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होतील. कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. दत्त महाराज हे आपल्याला कोणताही त्रास व्हावा यासाठी आपली परीक्षा घेत नाहीत, की माझ्या भक्ताला हा त्रास व्हावा तर त्यांना आनंद मिळेल असं नाही. तर आपल्याला त्रास होण्यामागे हे कारण असतं, की ते आपल्याला सक्षम करत असतात, आपल्याला मजबूत करत असतात, आपल्यातील सहनशक्ती ते वाढवत असतात. यामुळे या सगळ्या परीक्षा दत्त महाराज घेत असतात. कारण की आपण संकल्प घेतलेला असतो पारायणाचा आणि तो संकल्प आपण पूर्ण करतोय का? हे दत्त महाराजांना बघायचं असतं. त्यामुळे थोडेफार त्रास आपल्याला होत असतात. मानसिक त्रास होतात, शारीरिक त्रास होतात. कधी-कधी तर काय होतं, आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही. त्यामुळे देखील आपल्याला आपली चिड होते. आता गुरुचरित्र पारायण सुरू झाल्यापासून आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात, त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही किंवा घरामधले जे काही आपली कामं वगैरे असतात, ती आपल्याला पाहिजे त्या वेळेमध्ये होत नाही किंवा आपल्याला जेव्हा पारायणासाठी बसायचं आहे, त्यावेळेतच आपलं बसणं होत नाही किंवा घरातली कामं त्यावेळेत आवरत नाही किंवा जॉबसाठी वगैरे तुम्ही जाणार आहात आणि त्यावेळेत तुमचं जाणं होत नाही, तुम्हाला उशीर होतोय. तर या सगळ्या भरपूर अडचणी आपल्याला येतात. या सगळ्या म्हणजे एक प्रकारच्या स्वामींच्याच परीक्षा असतात, की या परीक्षेमधून एवढ्या अडचणीतून कशाप्रकारे आपण आपला संकल्प पूर्ण करतो आणि कशाप्रकारे आपलं पारायण आपण पूर्ण करतो. तर हे सतत मनात ठेवायचं, की ही सगळी आपली परीक्षा आहे. उगाचच आपल्याला या गोष्टीचा त्रास होत नाहीये. ही सगळी परीक्षा आहे स्वामींची आणि या परीक्षेमध्ये कशाप्रकारे आपण उत्तीर्ण व्हायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. आपण मजबूत राहिलं पाहिजे, आपण ठाम राहिलं पाहिजे आपल्या संकल्पाशी आणि कोणतेही निगेटिव्ह विचार मनात न आणता तुम्ही पारायणाला बसा. तुम्हाला त्रास झाला ना, तुम्ही नामस्मरण वाढवा. स्वामींचं नामस्मरण वाढवा. स्वामींची जी काही आपण गुरुचरित्र पारायण करतो, तेव्हा जी विभूती पडते, ती विभूती तुम्ही रोज लावा किंवा पाण्यात घालून ती विभूती तुम्ही प्या. तुमचं जे काही शारीरिक, मानसिक त्रास आहे, ते 5 मिनिटात कमी होऊन जाईल. तर पारायण करत असताना अशा प्रकारच्या परीक्षा स्वामी तर आपली बघतच असतात. पण ते आपल्याला मजबूत करून जातात. आपल्यामध्ये एक सहनशक्ती वाढवतात आणि कशाप्रकारे आपण इथून पुढे जीवन जगायचं एवढ्या त्रासामध्ये, एवढ्या अडचणीमध्ये, पण कशाप्रकारे आपण जगायचं आणि मजबूत व्हायचं ही शिकवण आपल्याला या परीक्षेमधून मिळत जाते. तर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसला आहात, तर अशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला येत असतील, अशा प्रकारचे त्रास जरा होत असतील तुम्हाला, तर समजून जा की दत्त महाराज तुमची परीक्षा घेत आहेत. हे संकेत आहेत दत्त महाराजांच्या परीक्षेचे. संकेतद्वारे ते तुम्हाला दाखवून देत आहेत, की जी काही तुला त्रास होत आहे, ही तुझी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झाला पाहिजेस. कारण तुमची जी काही सेवा चालू आहे, जे काही पारायण चालू आहे, ते अखंडपणे सुरू ठेवा. असे जे काही त्रास तुम्हाला होत आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करा. स्वामींचं नामस्मरण वाढवा आणि सेवेसाठी तुम्ही हजर राहा. जो काही त्रास होतोय, तो विचारच मनात आणू नका, की मला हा त्रास होतोय, मी हे पारायण करतोय, त्यामुळे हा त्रास होतोय. तर एक प्रकारे आपण ही परीक्षा देतोय. एवढं मोठं फळ आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं मिळणार आहे, तर त्यासाठी मोठी परीक्षा तर होणारच ना आपली. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.